माऊलींनी सांगितलं की ह्या 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण वेदाचं सार सर्वस्व किंवा गीतेतील असणारं गुह्यतम सार हे यामध्ये मराठी भाषेमध्ये वर्णन करीत आहे. आणि या अध्यायाकडं पाहण्याचा दृष्टिकोन रुक्षतेचा नसताना तो रसास्वादनाचा आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी ही जी मराठी भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्ही अशा प्रकारची शब्दयोजना करणार आहे. ती शब्दयोजना पूर्वीच्या परंपरेने काही शब्द असतील, काही शब्दाचे प्रभू असणारे माऊली स्वतः शब्दांचं निर्माण करतात आणि आपल्या अंतःकरणातला आशय जो आहे तो आपल्या बुद्धीवर आरूढ करतात, अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. माझा मराठाची बोल कौतुके तो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन. अशा प्रकारच्या रसिक म्हणजे रसमय, म्हणजे ज्याच्यामध्ये नवरसी भरवी सागरू मांडवी उचित रत्नाचे अगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, अशा प्रकारची शब्दरचना या ग्रंथामध्ये मी अवतीर्ण करणार आहे. आजची शब्दाची योजना मी देणार आहे. किंवा या ठिकाणी ही एक प्रकारची मेजवानी, पक्वान्नाचं भोजन मी या ठिकाणी 6व्या अध्यायाच्या रूपाने त्याचं निरूपण करताना करणार आहे असं माऊली सांगतात. आणि आता यापुढं सांगतात की जिये कोळिकेचे नि पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे नी. ही जी अक्षर आहेत त्या अक्षरामध्ये एक गुण आहे, त्याला म्हणतात माधुर्यपूर्ण शब्दयोजना, त्याला लालित्य असं म्हणतात. तर या ठिकाणी किंवा त्या शब्दांचे असणारं कोळिक किंवा मृदुता, ते अशा प्रकारचे जिये कोळिकेचे नि पाडे, जिये म्हणजे ज्या शब्दामध्ये जी कोळिकता म्हणजे जी मृदू अशा प्रकारची शब्दरचना केलेली आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये ह्या रसिक शब्दाने अंतःकरण द्रवीभूत होतं. रसाची अभिव्यक्ती करताना अंतःकरण द्रवीभूत झालं तरच रसाचं अवतरण झालं असं साहित्यिक किंवा रसिक लोक म्हणत असतात. तर अशाच प्रकारची कोळिक म्हणजे मृदू अशा शब्दाची रचना करून तिची जर तुलना करायला पाहिलं, कोळिकेचे नि पाडे, तिच्या तुलनेने दिसती नादीचे रंग थोडे, त्या ठिकाणी या मृदू शब्दाची मृदू मधुर अर्थयोजना जर पाहिली किंवा शब्दयोजना पाहिली तर नादीचे रंग थोडे दिसती. नाद म्हणजे आपण सांगितलं सप्तब्रह्म, आपलं काय तर शब्दब्रह्म. आणि इथं काय शब्दब्रह्म जिये बाजे, काय शब्दू मावळलिया निवांत निजे, असं हे जे शब्दब्रह्म आहे ही जी शब्दरचना आहे, ही शब्दरचना असं करणार आहे की नादीचे म्हणजे हे जे नाद म्हणजे सप्तस्वर आहेत, त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो पंचम स्वरामध्ये कोकिलेचं कुजन आहे, तसं ही जी सप्तस्वराची योजना आहे संगीतशास्त्रामध्ये, तर त्याचे रंग थोडे काय. नाद म्हणजे सप्तस्वरामध्ये आपल्याला रंग म्हणजे आनंद किंवा रस येतो, परंतु हे शब्द जेव्हा आम्ही योजना लालित्यपूर्ण शब्द तुमच्या कानावर पडले की ह्या सप्तस्वरांचे जे रंग म्हणजे आनंद आहे तो सुद्धा थोडा. दुसरं चिंतन आपण सकाळी थोडं केलं होतं की हे जे सप्तस्वर आहेत किंवा हे जे शब्द आहेत, तर ह्या सगळ्या शब्द समजा आकारापासून ज्ञपर्यंत असणारे सगळे शब्द किंवा ह पर्यंत असणारे शब्द, तर ह्या सगळ्या शब्दामध्ये त्याचा प्रत्येकाचा वर्ण आहे, प्रत्येकाचे वर्ण आहे. त्या वर्णामध्ये आणखीन म्हणजे ते वर्णसुद्धा जे सत्व रज आणि तमोगुण, ह्या तमोगुणांचा अर्थ सांगणारे असे शब्द आहेत. आणि ह्या शब्दांची योजना अशी केली की त्याच्यामध्ये ते जे शब्द आहेत त्या शब्दाला वर्ण आहेत आणि ते वर्ण जे आहेत तर ते वर्णसुद्धा मनुष्याच्या मनाला आल्हाद देणारे आहेत. सकाळी सांगितलं साखरे महाराजांनी एक आता त्याचे ते काचेचे मोठे मोठे लाखो रुपये खर्च करून घेतलेले, तर त्याच्यामध्ये प्रत्येक त्या वर्णाची अधिष्ठात्री देवता पण आहे. म्हणजे आपण त्या वर्णाचं केलेलं उच्चारांतून त्या अधिष्ठात्री देवतेचा पण अनुग्रह होतो आणि त्या अनेक वर्णांचा समूह मिळून जो शब्द होतो त्याच्यावरने आपली कृपा होते. आणि सगळ्या शब्दातून जे वाक्यरचना तयार होते की त्याच्यामध्ये पुढं सांगितलं पद उभारे,
त्याच्यातून वाक्ययोजना किंवा शब्दयोजना पूर्णपणे अभिव्यक्त होते, त्याच वेळेला त्या देवतांची कृपा होते आणि आपल्या मनाला नित्य नूतन उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा आल्हाद किंवा आनंद त्याच्यातून अभिव्यक्त होतो. म्हणून ह्या सप्तस्वरांचं किंवा हे शब्द रचनेचं हे महत्त्व आहे. हे जे काही वर्ण आहेत अ पासून ह पर्यंत, हे सगळे जे वर्ण आहेत त्यांना अधिष्ठात्री देवता आहे. त्या प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी स्वतंत्र शास्त्रीय विज्ञानाला अनुसरून असं सामर्थ्य आहे. म्हणून परंतु ज्या वेळेला हे शब्दरचना पाहिली आणि त्या शब्दरचनातलं विशेषतः जे माधुर्य किंवा मृदुता ही पाहिली, तर सप्तस्वरांचं जो आनंद येतो त्याच्यापासून होणारा आल्हाद आहे ते तो थोडे दिसे म्हणजे तो कमी वाटतो, असे हे शब्द आहेत. सप्तस्वरांपेक्षाही ह्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचा अर्थ करताना केलेली जी शब्दयोजना आहे लालित्यपूर्ण, तिच्यामुळं सप्तस्वरांचं जे रंग आनंद आहे तो कमी वाटतो. किंवा ही सप्तस्वरांच्या अंतर्गत असणारे एक किंवा अनेक रंगाचा समूह एकत्र येऊन जो आल्हाद देतो तो आल्हादसुद्धा मनुष्याला कमी वाटतो. असं म्हणून देसता नादीचे रंग थोडे आणि वेधे परिमळाचे बीक मोडे दयाचेने. आपल्याला व्यवहारामध्ये काय आहे की जर समजा एखादी गोष्ट आपण ऐकत असलो, पाहत असलो किंवा एखाद्या गोष्टीचा स्पर्शाचा अनुभव घेत असलो, तरी घ्राणेंद्रियाचा एक असा प्रभाव आहे की त्या घ्राणेंद्रियाला जर चांगल्या प्रकारचा सुगंध जर प्राप्त झाला तर इतर विषयांकडं त्याचं काय होतं, दुर्लक्ष होतं किंवा इतर विषयांचा त्याला विसर होतो किंवा त्याचं महात्म्य त्याला वाटत नाही. परंतु ह्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेली जी शब्दयोजना आहे तिचा जर आपल्याला वेध लागला म्हणजे छंद लागला की ह्या शब्दरचना जी आहे ही किती मधुर आहे, असं जर चांगलं बघा आणि लगेच सांगा. वेधे त्याचा जर वेध लागला तर दयाचे निवेधे ज्याचा वेध लागला असता म्हणजे ह्या ज्ञानेश्वरीतल्या शब्दरचनेच्या आल्हादामुळं आपलं मन वारंवार त्याच्याकडं आकर्षित झालं असता, पुन्हा पुन्हा त्याचा छंद लागला, नाद लागला आपण म्हणतो, असं झालं तर परिमळाचे बीक मोडे दयाचेनी वेधे परिमळाचे बीक मोडे. ज्याचा वेध लागला असताना हा जो सुगंध आहे ना, त्या सुगंधाचं बीक म्हणजे जे सामर्थ्य आहे ना ते नाहीसंच होऊन जातं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला किती मोठा सुगंध दरवळत असला तरीसुद्धा त्या सुगंधाचं महत्त्व वाटत नाही. म्हणजे घ्राणेंद्रियाचा विषय जो या ठिकाणी सुगंधात गंधग्रहण, तर त्या गंधग्रहण जणू काही नाहीसंच होऊन जातं त्याचं तो. कारण त्याच्यापेक्षा आकर्षक असा विषय ह्या शब्दांची रचना तुमच्या पुढं आलेली आहे. यांनी काय नाव त्यांचं, देशपांडे, त्यांनी जे अमृतानुभवाचं विज्ञान म्हणून लिहिलेलं आहे, आपल्याकडे आहे ते 2 खंड, आता नाव लक्षात, पुय्य देशपांडे. तर त्यांनी असं लिहिलं की मी जेव्हा अमृतानुभवाचं चिंतन करायला लागलो तर त्यावेळेला की तिथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस नसताना सगळी बाग वाळून गेली असताना पूर्णपणे त्याचे ज्या सोसायटीमध्ये राहत होते त्याच्यासमोर ते एकदम मला समोरून ते चिंतन करायला लागले की इतका सुगंध दरवळायचा, असं त्यांनी लिहिलं. म्हणजे त्यांची अनुभूती म्हणून त्यांनी एक लिहिली त्याच्यामध्ये. बाकीचा आपल्याला विचार करायचं कारण नाही, पण त्या सुगंध त्यांनी सांगितलं. मी घरातल्या सगळ्या व्यक्तींना विचारलं, पत्नीला, मुलांना, हे किती सुगंध दरवळतो. ते नव्हतं. कारण का बाकीच्यांना येत नव्हता आणि यांना येत होता, कारण तो सुगंध जो होता तो बाहेरच्या पुष्पांचा नव्हताच मुळी. तो सुगंध कोणाचा होता, त्या शब्द रचनेने जे काही ते अंतर्मुख होऊन त्या शब्दाच्या अर्थाला म्हणजे त्याच्यामध्ये जे समरस झाले होते, त्यामुळे त्यांना त्या सुगंधाची काही अनुभूती. आता त्याला दिव्य म्हणायचं, लौकिक म्हणायचं की अलौकिक म्हणायचं, हे आपलं याच्यावर आहे. का ती भ्रामक आहे, काही पण म्हणू शकता तुम्ही, पण सामर्थ्य मात्र अनुभव मात्र आहे आणि त्या अनुभवाचा आप्लाप करता येत नाही, असा त्यांना तो अनुभव आला. म्हणून म्हणतात वेधे परिमळाचे बीकमोडे दयाचेनी. ज्याचा वेध लागला तर सुगंधाचं सामर्थ्यसुद्धा काय होतं, घ्राणेंद्रियाचा जे सुगंध आहे आणि सुगंधाचं आकर्षण आहे, त्या सुगंधाचं सामर्थ्य आहे, पण ह्या परिमळाचे बीकमोडे त्याचं सामर्थ्य नाहीसं होऊन जातं, त्या असं सांगतात. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. ऐका, माऊली सांगतात की तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. रसाळपणाची या लोभा, जर ह्याच्यामध्ये जे रस आहे ना
त्या रसामध्ये असणारा जो रसाळपणा आहे, म्हणजे हे असणारे शांतादी रसांचं अभिव्यक्ती करणारे जे काही स्थायी भाव आहेत, बरोबर ना, त्या स्थायी भावाचं जर आपण त्या रसाळपणाचा आपल्याला लोभ वाटला की या ठिकाणी कसा शांत रस, अद्भुत रस किंवा भयानक रस, हास्य रस असा कसा अवतीर्ण होतो, याचा जर आपल्याला त्या रसास्वादनाचा छंद लागला, लोभ लागला, तर त्यावेळेला काय होतं, तर रसास्वादन करण्याची योग्यता कोणाला आहे? फक्त जीव रसनेंद्रियाला आहे. परंतु म्हणजे आपण जर सारखं त्या शब्दांचं उच्चारण करत राहिलो तर ते शब्द रसाळ वाटतात. एक आमचे मित्र आहेत, त्यांनी काय केलं, तुकाराम महाराजांच्या चरित्राची किती 16 का 17 अध्याय आहेत, तेवढी पारायण करण्याचा संकल्प केला. तेव्हा ते कॉलेजला शिकत असताना, ते विशेष आस्तिकही नव्हते, तर ते आता प्रिन्सिपॉल आहे सध्या. तर त्यांनी ते वाचन केल्यानंतर ते मला सांगायला लागले की, मी म्हणलं कसं काय वाटतं? ते म्हणे फारच गोड आहे. म्हणलं म्हणजे गोड आहे म्हणजे? मी त्यांना म्हटलं गोड आहे म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद जास्त येतो? आनंद नाही म्हणे त्या अर्थाने म्हणतो, गोड आहे म्हणजे गोडच आहे ते म्हणे. मी जेव्हा हे वाचतो चरित्र पुन्हा पुन्हा, तर माझ्या तोंडात कोणीतरी खडी साखर ठेवली असं मला वाटतं. पूर्ण माझं तोंडच गोड पडतं म्हणे. कारण का? रसाळपणाच्या लोभा, रसाळपणाचा जो लोभ आहे त्या लोभामध्ये श्रवणीची होती जिभा. जेव्हा रसनेंद्रियच त्याचं आस्वादन करतं, तेव्हा त्याच रसनेंद्रियाबरोबर त्याच शरीरामध्ये असणाऱ्या पंचज्ञानेंद्रियाच्या समूहामधलं एक दुसरं इंद्रिय आहे. ते कोणतं इंद्रिय आहे? तर श्रवण इंद्रिय आहे. आणि त्या श्रवण इंद्रियाला वाटतं की आपला शेजारी आपल्या शेजारी बसून या ठिकाणी किती आनंदाचं आस्वादन करू शकतो, तो विषय आपला का होऊ नये, म्हणून त्याला श्रवणीची होती जिभा. श्रवणेंद्रियाला जिभा फुटतात. जिभा फुटतात म्हणजे त्या श्रवणेंद्रियालाही त्याचं आस्वादन करावं वाटतं, आस्वादन करावं वाटतं, पण त्यालाही जीभ फुटते, म्हणजे त्यालासुद्धा रसास्वादन करता येतं. म्हणजे हाच ज्ञानेश्वरीचा विषय किंवा हेच शब्द ते कानाने जर ते ऐकेल तर त्यालासुद्धा जिभा फुटतात, म्हणजे त्याची तृप्ती होत नाही, त्याची स्थिती होऊन जाते की आता किती ऐकून किती नाही. म्हणून त्याला म्हणतात की तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे तान्हे जात आहे. या ठिकाणी एका बाजूला ते शब्द ऐकायला मिळाले, तृप्ती होते, पण पुन्हा ऐकायला मिळाले नाही तर चालणार नाही, म्हणून परत ऐकण्याची इच्छा होते. अर्थात ती तृप्तीचं पर्यवसान अतृप्तीमध्ये होतं. पुन्हा पुढच्या वेळेला ते ऐकायला मिळालं तर तृप्ती होते, आणि तृप्ती होते न होते तोचपर्यंत पुन्हा वाटतं की हे पुढे ह्या शब्दांचं आस्वादन किंवा श्रवण व्हावं, म्हणून श्रवणीची होती जिभा. थोडक्यात काय, ज्ञानोबारायांनी मी सांगितलं, जर कोणी म्हणेल साहित्याच्या दृष्टीनं हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे, आपल्याला नाही म्हणता येईल का? श्रवणेंद्रियाला जिभा फुटले हे अतिशयोक्ती नाही का? अलंकार साहित्य भाषेत बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने ही खरी वस्तुस्थिती पण आहे. ही ज्ञानोबाराय ज्या भूमिकेतून सांगतात, ह्या भूमिकेत ती वस्तुस्थिती पण आहे. जर तुम्ही त्याचं शब्दाचं चिंतन करीत असताना जर किंवा तुम्ही त्याचं आस्वादन करत असताना तुम्हाला जर कानाला हे ऐकावं वाटणार नाही काय? ऐकायला वाटतं, कानाला किती ऐकत राहावं असं वाटतं. जी माणसं त्याच्यामध्ये बघा, काही लोक जे नेहमी ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात आणि त्यांना जर कुठं ज्ञानेश्वरीतली काय अपूर्व कथा ऐकायला मिळाली तर त्यांना वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि हेच ऐकत राहावं. अर्थात त्यांना काय, ते अगोदर करीतच होते, अगोदर ते रसास्वादनच करीत होते, पण त्या रसास्वादनामध्ये ते पुन्हा पुन्हा एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरुणी करीती या, पण हे नव्हतं. आता ते श्रवणमिषे छाया शिविती जयाची, श्रवण करायला वाटतं, म्हणजे श्रवणीची होती जिभा. त्याच माणसाला काय वाटतं, याचा आपल्याला यथार्थ श्रवण घडावं, ज्याच्यामध्ये या तात्पर्य वाक्याचा जेणेकरून उपक्रम उपसंहार आदी पाहून ह्या ग्रंथातल्या वाक्याचा निर्णय व्हावा असं वाटणं साहजिक आहे की नाही. त्यालाच म्हणायचं श्रवणीची होती जिभा. आणि म्हणतात बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. आणि हे जे बोल आहेत ना, हे शब्द आहेत, हे शब्द काय आहे, एक दोन ठिकाणी झाले. आता दोन इंद्रिय समाविष्ट झाली. एक झालं शब्दाचं उच्चारण केलं, ते श्रवण इंद्रियाला जिभा फुटल्या, आणि एक जे वागींद्रिय आहे ते त्याचं उच्चारण करत होतं. आणि रसनेंद्रिय, वागींद्रिय हे कर्मेंद्रिय आहे, आणि रसनेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय आहे, ते त्याचं काय करत होतं, रसास्वादन करत होतं, आहे की नाही. त्याचं काय, रसने व रसू मातृके व माये, माये रमणीये हरिनामामृत रसपी
जिव्हे अशा प्रकारचं त्याचं रसस्वादन करत होतं. म्हणजे खरं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा झाला तर सगळी ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आहे की नाही, उभयेंद्रियात्मक मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं जे आहे मन, हे सगळं याच्याकडे एकवटून लागलं पाहिजे. याला म्हणतात की एकाग्रचित्ताने ऐकणं, किंवा याला म्हणतात अवधारण करणं. याला म्हणतात की तुम्ही काय श्रवणेंद्रियाचं नाव काय ठेवा, मौली सांगतात कानाचंच मन हे नाव ठेवा. कानाचंच बरोबर आहे ना या ठिकाणी, म्हणजे मन आणि कान दोन नाही, म्हणजे कान श्रवण करीत असताना चित्ताचं पूर्णपणे एकाग्रता साधून मनाचं मनपण संकल्प विकल्प त्यागून त्या विषयाच्या अर्थाशी समरस होण्याचा प्रयत्न करा. आणि असं झालं तर ते खरं अवधारण आहे, ते खरं श्रवण आहे. म्हणून म्हणतात की श्रवणीची होती जिभा. आणि पुढं काय सांगतात, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. एकदा 2 इंद्रिय झाली किंवा 3 इंद्रिय झाली, वागींद्रिय, रसनेंद्रिय, श्रवणेंद्रिय यांचा समावेश झाला. परंतु बोले म्हणजे हा जो शब्द आहे, माऊलींनी योजलेली जी शब्दरचना आहे तिच्या ठिकाणी आणखी एक असं सामर्थ्य आहे की त्याच्यामुळं काय होतं, तो शब्द नारदाचं काम करतो. नारद काय करतो, कलह निर्माण करतो, भांडण लावून देतो. तसं या ठिकाणी त्या बोले इंद्रिया एकमेका कळंबा लागे, त्या सगळ्या इंद्रियांचा एकमेकाशी भांडण सुरू होतं. कळंबा म्हणजे कलह. ती सगळी इंद्रिय परस्पराशी भांडू लागतात. वास्तविक ती इंद्रिय परस्पराशी भांडतात म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं, ह्याचा काही भाग आपल्या वाट्यालाही यावा. एकाच इंद्रिय, कारण काय मनुष्याला आपल्या सत्तेतील पदार्थांना बरोबर ना आपल्याला वगळून दुसऱ्यांनी त्याचं आस्वादन घ्यावं हे व्यष्टी जीवनात सहसा कधी वाटतच नाही. त्याला इंद्रिय काय अपवाद नाही. त्यांनी तो शब्द ऐकला आणि शब्दाचा आनंद हे रसनेंद्रिय, वागींद्रिय, श्रवणेंद्रिय घेतात. हे पाहिल्यानंतर हेच कोण लागून गेले, एकाच शरीरातले हे अवयव आहेत ना. तुका म्हणे एका देहाचे अवयव, त्याच्यामध्येच हे जर असतील तर आपल्याला याचा वाटा का मिळू नये. म्हणून इंद्रिया एकमेका कळंबा लागे, इंद्रियांचं परस्परामध्ये कलह किंवा भांडण या ठिकाणी सुरू झालं. त्यांचा तंटा सुरू झाला, त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. आणि तो वादविवाद काय झाला, सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसो हा अमुचा, घराणाशी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. आता सांगतात सहजे म्हणजे स्वाभाविकपणे जर आपण पाहायला गेला तर इंद्रियांचे परस्पराचे, तुकाराम महाराज म्हणतात ना, माझ्या इंद्रियांशी लागले भांडणं आणि म्हणतील कान रसना झाली, अशा प्रकारचं भांडण सुरू झालं. पण आता न्याय द्यायला पाहिजे तर मोठा आवाज आहे मला थोडा आणखी. तर या ठिकाणी जर तो इंद्रियांमध्ये भांडण लागलं तर न्याय द्यायचा. न्यायामध्ये काय आहे, खरा हक्क कोणाचा आहे, हे जे शब्द आहे ह्या शब्दाचं रसास्वादन करण्याचा खरा अधिकार कोणाचा आहे, तर सहजे शब्दू तरी विषय श्रवणाचा. शब्द हा कोणाचा आहे, श्रवणेंद्रियाचा विषय आहे. आणि हे चाललेली काय आहे, शब्दरचना आहे. मग ती शब्द जो आहे तरी शब्द काय कोणाचा विषय आहे, श्रवणेंद्रियाचा विषय आहे. बरं हे काय मूळपासूनच चालत आलेलं आहे. कधीही शब्द श्रवणाचं काम श्रवणेंद्रियाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. स्पर्शनेंद्रियांनी काही तुम्हाला शब्दाचं ग्रहण होऊ शकत नाही, रसनेंद्रियांनी शब्दाचं ग्रहण होऊ शकत नाही, अर्थात तुम्हाला ऐकू शकत नाही. आणि शब्दाचं जर तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल तर ते काय आहे, श्रवणेंद्रियच आहे. श्रवणेंद्रिय आणि तो शब्द यांचा संबंध झाला तरच तुम्हाला शब्दाच्या अर्थाचं किंवा शब्दाचं ज्ञान होऊ शकतं. हे सहज आहे, हे स्वाभाविकपणे पूर्वापार हे चालत आलेलं आहे. किंवा भगवंतांनी तशा प्रकारच्या शरीराची योजना केलेली आहे. 5 विषय आहेत आणि 5 त्या विषयांचं ज्ञान करून देणारी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्यामुळं आपल्याला न्याय्य भागात म्हणावंच लागेल की न्यायाला अनुसरून सहजे शब्द तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसो अमुचा. परंतु रसना म्हणजे हे जे रसनेंद्रिय आहे ते काय म्हणतं, हा अमुचा रसू,
खरं जर पाहायला गेलं तर हा रस कोणाचा आहे? आमचा आहे. ह्या रसाचं आस्वादन करायचं म्हणजे शब्दरूपी रस किंवा शब्दाचा जो आनंद आहे त्या आनंदाचा भोग घेण्याचा अधिकार हा आमचा आहे. कारण काय, शब्दाचं उच्चारण करायला तुम्हाला रसनेंद्रियाचीच आवश्यकता आहे. म्हणजे वागींद्रिय रूपाने हालचाल होईल आणि रसनेंद्रियाच्या द्वारा त्याचं आस्वादन होईल. म्हणजे रस शब्दाचं आस्वादन किंवा रस शब्दाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? रसनेंद्रिय आहे. आणि ते काय म्हणतात की रसना म्हणे हा रसो आमचा. ठीक, चाल, काय वाटलं तर मधी बोला, आपलं चर्चा चिंतन चालले. हे जे विषय हा तर थोडासा वेगळ्या प्रकाराने माऊलींनी सांगितलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर हा विषय जो आहे साहित्यिक लोक फक्त हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून बाजूला सारून देतात. आणि हे जे भौतिक विज्ञान आहे त्यांनी याचा भरपूर विचार केलेला आहे. पण तो विचार हे वृक्ष, आता सांगितलं ना की रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा, भिन्न असं जे आपण म्हणतो त्या वर्णांचे सुद्धा हे रंग आहेत. त्या रंगामध्ये पुन्हा ते रंग कोणते, त्या सात्विक किंवा राजसी किंवा तामसी अशा प्रकारचा गुणांनी ते वर्ण झालेले आहेत. आणि तेवढाच आपण शब्दाचा शोध घेतला इथं या अध्यायामध्ये किंवा इथं माऊलींचा जो अभिप्राय चालला तर त्याने आपल्याला फारसं काही चालला विषय रसास्वादनाचा आणि आपल्याला काय होईल, विरस होत जाऊ. कारण का, याच्याकडे फक्त भौतिक दृष्टीने आपण पाहू तर याच्यामध्ये भौतिकता प्राधान्याने नाही तर याच्यामध्ये आध्यात्मिक प्राधान्यता आहे. आणि ती आध्यात्मिकतेचाही वृक्षता नाही तर माऊली म्हणतात की याला आम्ही रसमय असं करून सांगणार आहे. म्हणून माऊली म्हणतात तो अध्याव 6वा तो साहित्याची बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देवनी माझा मराठाची बोल कौतुके असं जे अर्थी सांगतात त्या अर्थी माऊलींना इथं रसमयता अपेक्षित आहे. आणि म्हणून म्हणतात की शब्द सहजे शब्दू तरी विषय श्रवणाचा परिरसना म्हणे रस्वहा आमुचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल. आता हे झाले 2 इंद्रिय किंवा 3 इंद्रिय. पण या ठिकाणी जे घ्राणेंद्रिय आहे घ्राणीचे तर घ्राणाशी परिमळाचा भाव जाय तर त्या ठिकाणी या घ्राणेंद्रियाला कशाची भावना होते, परिमळाचा भाव जाय म्हणजे परिमळाची भावना होते. म्हणजे याच्यातून आम्हाला सुगंधाती हा जो शब्द आहे ना ह्या शब्दातून आम्हाला परिमळ प्राप्त व्हावा, सुगंध प्राप्त व्हावा असं कोणाला वाटतं, घ्राणेंद्रियाला वाटतं आहे की नाही. हे दोघांनी जसं दोघांनी आनंद घेतला म्हणजे श्रवणेंद्रियाचं आणि यांचं कलह लागला नाही, त्यांच्यात सामंजस्य झालं, त्यांच्यामध्ये काय झालं, सामंजस्य झालं. आणि दोघांमध्ये सामंजस्य घेऊन दोघेही आनंदाचे भागीदार झाले. रसास्वादन रसनेंद्रियाला करता आलं नाही, काय करता आलं. आणि श्रवणेंद्रियाला करता आलं की नाही, करता आलं. म्हणून ते स्वामी महाराज नेहमी सांगायचे की श्रोतृपहित चैतन्य आणि वक्तृपहित चैतन्य दोन्ही चैतन्य बरोबर ना, दोघांचं काय झालं, ऐक्य झालं. कारण त्यात आणि मूळचं चैतन्य काय आहे, एकच आहे. असं जर झालं तर मूळचं चैतन्य कसं आहे, आनंद रूप आहे, अभिव्यक्ती होणार नाही का, होणार. श्रोत्यांनी सांगितलं, वक्त्यांनी सांगितलं, श्रोत्यांनी ऐकलं आणि आनंद दोघांनाही झाला. आणि त्या आनंदामध्ये तरतंबाव आहे का, एकच आनंद आहे, एकच आनंद आहे. पण हे कधी झालं, जेव्हा अंतःकरण वृत्ती आणि तो विषय यांचं एकदेश स्थितत्व झालं तेव्हा, बरोबर आहे की नाही. तसं जर म्हणून याला म्हणतात की श्रोत्या आणि वक्त्याची नाडी जुळली पाहिजे, नाडी जुळली पाहिजे. ऐकणाऱ्यालाही म्हणजे त्याचंही श्रवणेंद्रिय तृप्त होतं आणि सांगणाऱ्याचं रसनेंद्रिय पण काय होतं, तृप्त होतं. आता हे जे घ्राणेंद्रिय मध्येच आलं, पण यांनी इतकं जाणलंय की काही जरी झालं तरी याच्यामध्ये आपल्याला आपला वेगळा सुबा ठेवून चालणार नाही. त्याचा भावना त्याची अशी झाली, घ्राणाशी भावो जाये परिमळाचा. घ्राणेंद्रियाला असं वाटायला लागलं की आम्हाला याचा सुगंध प्राप्त व्हावा. झालं ना, मग आता हे होईल का नाही, हे बरोबर आहे की श्रवणेंद्रिय आणि रसनेंद्रियाला, परंतु घ्राणेंद्रियाचा सुगंध कधी याचा येईल काय, सुगंध ह्या शब्दाचा भागीदार घ्राणेंद्रिय कधीच होऊ शकणार नाही असं आपल्याला वाटतं आहे की नाही. परंतु त्यांनी त्याची इच्छा भले का होईना त्याला, परंतु शब्दाला कुठं सुगंध आलाय का, नाही. परंतु माऊली इथं सांगतात घ्राणाशी भावो जाये परिमळाचा, भावना झाली, परिमळाचं आस्वादन मला
व्हावं, म्हणजे या शब्दाचा सुगंध मलाही ग्रहण करता यावा. चांगलं बघा, तर असं जर त्याला वाटलं तर होईल का? हा तोची होईल, हा म्हणजे शब्द तेच होईल, म्हणजे त्या घ्राणेंद्रियाला देखील त्याचं आस्वादन करता येईल. कारण काय आहे, तुम्ही म्हणा असं कसं काय होऊ शकेल? अहो सगळ्या ठिकाणी श्रवणेंद्रियाचं, घ्राणेंद्रियाचं, ज्ञानेंद्रिया म्हणजे सगळ्या पंचज्ञानेंद्रियाचं अधिष्ठान कोण आहे? एकच आहे सगळ्यांचं. आपण जर आपापल्या विषयांपासून परान्मुख होऊन जर अंतर्मुख अधिष्ठानाची दृष्टी घेतली, सगळे एकरूपच होतील, आहे की नाही? त्यामुळं त्या घ्राणेंद्रियाचा सुद्धा तो विषय होईल की नाही? म्हणून घ्राणाशी भाव जाय परिमळाचा, त्याला जर अशी भावना झाली तर ती भावना पूर्ण होईल का? हा तोची होईल, हा म्हणजे शब्द तेच होईल, म्हणजे त्याचा घ्राणेंद्रियाला देखील विषय होईल. ठीक आहे ना? असं सांगतात. आता म्हणतात सहजे शब्दू तरी विषय श्रवणाचा, परिरसना म्हणे रसो हा अमुचा, घ्राणाशी भावो जाये परिमळाचा, हा तोची होईल. काय आहे की ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी लागणारं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण इतकं हळूवार असलं पाहिजे, इतकं सरळ असलं पाहिजे, आणि त्या ज्ञानेश्वरीविषयी इतकी उत्कट अशा प्रकारचं त्याला जर प्रेम त्या शब्दरचनेविषयी, म्हणजे त्यातले शब्द, शब्दाचा अर्थ, त्याच्या कर्त्याविषयी सर्वांविषयी एवढं जर त्याला प्रेम असेल तर त्याला हे अर्थ फलीभूत होतील, अन्यथा होणार नाही. कारण माऊली सगळा विषय तोच सांगतात. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खानी रूपाची हे. हे जर बाकीचं म्हटलं तर आत्ताच सांगितलं साहित्याच्या अंगाने कोणी म्हणाले हा अतिशयोक्ती अलंकार आहे की नाही असं म्हणेल. फार झालं तर कोणी काय म्हणेल हा विरोधाभास अलंकार आहे, हा काय विरोधाभास अलंकार आहे असंही कोणी म्हणेल. परंतु या ठिकाणी अलंकार किंवा साहित्याच्या ओजा साहित्याच्या पद्धतीने सांगितलेलं आहे, परंतु साहित्य सांगण्यात निश्चित माऊलीचं तात्पर्य नाही. असं माऊली वाचे ब्रवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, ही माऊलींची खरी धाटणी आणि त्यांना अपेक्षित असणारी वाङ्मय रचना ह्या प्रकारची. आणि त्याचं उदाहरण कोण आहे? ते स्वतःच आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीनं त्याच्याकडे जर पाहिलं तर म्हणतात आमचे काय नवल बोलतीये रेखेची वाहनी. नवल म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे की बोलतीये रेखेची वाहनी, बोलण्याची रेखेची वाणी म्हणजे आम्ही बोलत असताना त्या बोलण्याची पद्धती आणि त्या पद्धतीची ती जी पद्धत किंवा ती जी सरणी आहे ती सरणी अशी आहे की बोलतीये रेखेची म्हणजे बोलताना जी पद्धत आहे म्हणजे मर्यादापूर्वक कवित्व रचना करणं, ती बोलतीये रेखा. म्हणजे आपल्याला करत असताना बोलण्याची जी पद्धत किंवा त्याची जी घातलेली मर्यादा आहे ती मर्यादा कशी आहे की त्या ठिकाणी त्याच्या वाणीमध्ये म्हणजे त्याच्या प्रवाहामध्ये आपण देखता जर त्या बोलण्याची मर्यादाशीर पद्धत आपण जर पाहिली तर त्यावेळेला असं वाटतं हे काय की देखता पाहिल्यानंतर डोळ्याही पुरो लागे धनी, त्या ठिकाणी डोळ्याला सुद्धा धनी पुरो लागे म्हणजे तृप्ती व्हायला लागते. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणतो ना भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी. वाची म्हणजे नेत्रेंद्रियाचा विषय, बरोबर ना? नेत्रेंद्रियाचा विषय ज्ञानेश्वरी आपण जेव्हा करतो त्यावेळेला अशा प्रकारची ही शब्दरचना जेव्हा डोळ्याला दिसते तेव्हा डोळ्याला सुद्धा तृप्ती व्हायला लागते. याचा अर्थ डोळासुद्धा म्हणजे तुमचं नेत्रेंद्रिय सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. हे कशावरून? तर ज्या अर्थी वाची ज्ञानेश्वरी असं नाथ महाराज म्हणतात तर खरोखर ही गोष्ट तितकीच सत्य आहे की डोळ्याला सुद्धा तृप्ती मिळते, आहे की नाही? डोळ्याही पुरो लागे धनी. आणि डोळे काय म्हणतात? डोळे असं म्हणतात की अहो हे उघडली खानी रूपाची हे, म्हणून माणसाने किती शब्दाचे वाचन केलं किती तरी डोळ्याला तृप्ती होईल असं वाटलं पाहिजे. असं वाङ्मय हेच आहे. म्हणून देखताही डोळ्या पुरो लागी धनी आणि ते म्हणते म्हणजे डोळे म्हणतात उघडली खानी रूपाची हे. तर ते आपले ते भिवरा मावशी होते ना इथं गुलेबांच्या तिथं राहायला, तर ते कायम त्यांचे पाय मोडलं होतं. नंतर ते आपले पाय पसरून मांडीवर ते घेऊन बसायचे ज्ञानेश्वरी. तर बरं ऐकायला त्यांना येत नव्हतं आणि ते सारखे ज्ञानेश्वरी त्यांना जेवढा वेळ मिळेल तेवढं ते ज्ञानेश्वरी त्यांच्या पुढं असायची.
तेव्हा त्यांना एकदा आम्ही आपलं सहज म्हटलं, तुम्हाला आता हे वाचताना थोडं सारखं सारखं तुम्ही हेच घेऊन बसता, याच्यामध्ये तुम्हाला कंटाळा नाही येत का कधी, म्हणजे असं का तुम्हाला बऱ्याच वर्षाची सवय झाली. तर ते म्हणणे काही नाही, मला ज्ञानेश्वरी पाहण्यातच खूप आनंद वाटतो म्हणे. मला काही वाचन होत नाही, आता त्याला त्या डोळ्यांचं पण ऑपरेशन झालं होतं, पण ते म्हणे ते ज्ञानेश्वरीचे शब्द जे दिसतात ना त्याच्यातच मला, आणि तासंतास घेऊन बसायचं ते. का तर डोळाही पुरव लागे धनी, आणि ते काय म्हणतात, उघडली खाणी रूपाची, रूपाची खाण उघडली आम्हाला, ऐकी नाही. म्हणजे याचा अर्थ जगातली सगळी रूपं जेव्हा त्यांच्या पुढं नष्टप्राय शून्य तुच्छ समजतील, तेव्हाच ह्या रूपाचा आनंद घेता येईल, ज्ञानेश्वरीच्या पदांचा, आहे की नाही. म्हणून ते म्हणतात की डोळ्याही पुरव लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची, हे जेथ संपूर्ण जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. आता जेथ म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण पद उभारे, ज्या वेळेला संपूर्ण पदाची उभारणी होते, म्हणजे एक एक शब्दाची कधी कधी उभारणी होते, आणि कधी सगळ्या शब्दांचा समूह एकत्र करून जे वाक्यार्थ निष्पन्न होईल, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, जे शब्दाचे आपलं संपूर्ण पद उभारे, आणि तेथ मनची धावे बाहेरे. ज्या वेळेला चांगलं बघा बरं काय, आपल्या संस्कृतीमध्ये ग्रंथाचा फार आदर केलेला आहे. इतका आदर केला की त्याला कपडा वस्त्रामध्ये गुंडाळावं, हातपाय तोंड धुवून मग त्याला स्पर्श करावा, का काय अनेक प्रकारचे नियमांनी पालन करावं असं सांगतात. कारण हे ग्रंथ म्हणजे एक भगवंताची विभूतीच आहे, अशा आपल्याकडे ही पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी हे ग्रंथाचा सुद्धा आदर. वास्तविक हे काय पुस्तक आहे म्हणून ते सांगतात ना, काय एक नामदेवरायांचा अभंग आहे की हे जे गंगा जी आहे ती नदी नव्हे पै गंगा, असं असं सांगितलं की रुद्राक्ष जो आहे तो रुद्राक्ष म्हणजे काही मणी नाही, असं काही सांगितलं, झाड वृक्ष नाही, हे सगळं काय ह्या देवाच्या विभूती. असं त्या ग्रंथाविषयी आदर निर्माण झाला. नुसतं ग्रंथाचं तात्पर्याला झोंबायचं, हे पुस्तक आहे इकडं पडलं तिकडं पडलं असं जरी असेल तरी हा भाव नाही त्याला. याचं जे आनंद आहे तो आनंद त्याला घेता येणार नाही. किंबहुना त्याचं अंतःकरण इतकं हळूवार का हे ग्रंथ हे भगवंताची विभूती आहे. त्याचप्रमाणे तो ग्रंथ जरी आपल्या नगरला एक महात्मा होऊन गेला, ते आता बहुतेक गेले असेल, शेळके अण्णा म्हणून होते, तर त्यांच्या परंपरेत भागवताचं वाचन आलं होतं. नंतर ते नगरला राहायला आले, ते खेड्यात राहत होते त्यात नगर जिल्ह्यात, तर त्यांना फक्त एकच का भागवत बरोबर ठेवायचं. मग एस टीमध्ये त्यांच्याबरोबर भागवत, त्या कुठे म्हणजे गेलं म्हणजे भागवत त्यांच्या बरोबरच ते न्यायचे, गावाला जाऊ कुठेही जाऊ. तर त्यांनी ते म्हणायचे मग तुम्हाला कधी कधी वाचन होत नाही आणि मग तुम्ही बरोबर कशाला नाही, पण ते म्हणायचे ते बरोबर असल्यावर मला बरं वाटतं म्हणून. आणि ते इतके जपायचे ना, समजा कोणाचा धक्का लागला पडायला लागलं ते अगोदर ते भागवत सावरणार, हां अगोदर भागवत मागं सारणार, आणि ते स्वतः सांगायचे की मी भागवताला सहसा खाली पडू देत नाही काही प्रसंग आले तरी, कारण ते देवाची विभूती आहे म्हणून ते ग्रंथाचा एवढा आदर करत होते. तर तशा प्रकाराने बरं हे ज्ञानोबाराय सांगतात, हे सगळं ज्ञानोबाराय सांगतात, जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे. ज्यावेळेला सगळा अर्थ होतो ना, तर त्यावेळेला हे जे अंतःकरण आहे ते अंतःकरण बाहेर जावे, म्हणजे काय बहिर्मुख होतं असं सांगायचं नाही. ते बाहेर जावे म्हणजे जेव्हा वेळेला पद उभारे म्हणजे सगळा तो शब्द किंवा वाक्यरचना जेव्हा तुमच्या बुद्धीमध्ये अर्थबोध करते, बरोबर ना, त्याला म्हणायचं का पदाची संपूर्ण उभारणी झाली, म्हणजे पद संपूर्ण जुळणी झाली आणि तो शब्द बाहेर पडला किंवा ते वचन वाक्य बाहेर पडलं का ते बाहेर पडल्याबरोबर मनची बाहेर धावे. मन काय करतं, पहिल्यांदा तो शब्द, नंतर शब्दाचा अर्थ, नंतर त्या शब्दाचा त्याला काय म्हणतो विरोध परिहार होऊन समन्वय, आणि त्याच्यानंतर अर्थरूपतेला प्राप्त होतो. तेव्हा मन बाहेर धावतं म्हणजे मन त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराचं होतं.
बाहेर धावतं, आहे की नाही. मग आता मन हे सूक्ष्म वस्तू आहे, काय इंद्रिय काय विषय इंद्रिय विषय बाहेर आहे, त्याच्यापेक्षा इंद्रिय आणि पराज्ञा हो, इंद्रियेभ्य परम मनः आणि मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. तो परमात्मा जे आहे त्या विषयाच्या आकाराचे होते, याचाच अर्थ काय परमात्माकार होते. आणि त्यावेळेला त्या शब्दांच्यामुळं काय होतं, मनची धावे बाहेरे, मन बाहेर धावतं म्हणजे मन त्या पदार्थाच्या आकारात बाहेर धावतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्तापर्यंत मन जे दुसरे संकल्प विकल्प काय करत असेल ते सगळं सोडून देतं आणि त्या आपल्याला अर्थाचा झालेला जो बोध त्या अर्थाकार होण्याचा प्रयत्न करतो किंवा अर्थाकार होतो. आणि त्यावेळेला ह्याचा परिणाम माऊलींच्या दृष्टीने केवळ सूक्ष्मातिसूक्ष्म अशा मनबुद्धीवरच होतो असं नाही. या ठिकाणी मन होतं म्हणजे बुद्धीसुद्धा त्याचा निश्चय करते, कारण हे सगळं करताना प्रक्रिया आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, मग ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, या सगळ्या गोष्टी घडून येतात. आणि त्याच वेळेला ह्याचा परिणाम ह्या अध्यात्मचिंतनाचा किंवा या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या विषय चिंतनाचा परिणाम इतका होतो की बोलू भुजाही धावे काय बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया आविष्करे. तर त्या ठिकाणी ह्या ज्या आपल्या भुजा आहेत ना, भुजा म्हणजे बाहू कोणतं इंद्रिय, कर्मेंद्रिय. हे काय आहे, कर्मेंद्रिय. त्यापैकी एकाचा परिणाम म्हणजे वागिंद्रिय म्हणून आपण पाहिलं. रसना ही वागिंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण, म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय आहे. आणि इथं या ठिकाणी आपले जे भुजा म्हणजे बाहू आहेत ते बाहू स्थूल पदार्थाला आलिंगन करतात, पण या ठिकाणी ह्या तत्वाला त्यांनी आलिंगन करायचं. आलिंगन म्हणजे असं म्हणतात लिहिते ते आलिंगन, ज्याच्यामध्ये त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुडी देण्यासाठी जसं मन त्या ठिकाणी लीन होऊन जातं, त्याप्रमाणे जणू काही आपल्यापुढं मूर्तिमंत हा परमात्म्याचा भाव प्रगट आहे, बरोबर ना. असं म्हणून त्याचे हातसुद्धा आविष्कारतात म्हणजे सरसावतात. कशासाठी, तर त्या शब्दाच्या अर्थाला आलिंगन नेण्यासाठी, म्हणजे अर्थरूपतेचा क्षण अनुभवण्यासाठी ह्या भुजासुद्धा त्या ठिकाणी सरसावतात असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याचं जर हे जे भुजा म्हटलं असलं तरी हे सगळ्या वागिंद्रियाचं लक्षण उपलक्षण घ्यायचं. इंद्रिय जरी श्रवणेंद्रिय घ्राणेंद्रिय नेत्रेंद्रिय घेतली तरीसुद्धा ही सगळ्याच इंद्रियांचे काय घ्यायचे, उपलक्षण असं घ्यायचे. सगळी ज्ञानेंद्रिय, सगळी कर्मेंद्रिय, अंतकरणाच्या सगळ्या वृत्ती जई काय अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्यगण, तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी असं सांगतात. ऐशी इंद्रिय आपलालिया भावी झोंबती परितो सरिसेपणाची बुझावी, जैसा एकला जग चेववी सहस्र करू. ऐशी अशा प्रकारचे इंद्रिय आपुलालिया भावी, आपली जशी जशी ज्या इंद्रियांची भावना आहे, एकाला वाटतं की आलिंगन द्यावं, एकाला वाटतं की रूपाचं दर्शन करावं, एकाला वाटतं की शब्दाचं ग्रहण करावं, एकाला वाटतं शब्दाचं उच्चारण करावं, एकाला वाटतं शब्दाचं रसास्वादन करावं. अशा प्रकारची सगळीच इंद्रिय आपल्या आपल्या भावनेने झोंबती. कुठं झोंबती, त्या शब्दालाच झोंबतात. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये जे काही शब्द प्रमाणाचं महत्त्व आहे, शब्द हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दाला काय म्हणले, तुका म्हणे आम्हा शब्दची हा, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, ऐकेन शब्देची गौरव पूजा करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन आणि शब्दे वाटू धन जनलोक. काही लोकांना वाटतं की हे काय चाललंय, ऐके नाही, सगळं आयुष्याचे आयुष्य फक्त शब्दाच्याच शब्दाशी झोंबण्यात चाललंय. परंतु आपापल्या भावनेने जेव्हा त्या शब्दाला झोंबलो आपण, सरिसेपणेची बुझावी, सगळ्यांना सारखंच समाधान देणारा असा हा शब्द आहे. मग तो शब्द सोडून आपण दुसऱ्या कोणती एक वस्तू या सर्वांचं सामंजस्यपूर्वक समाधान करायला एक परमात्मा वस्तू सोडून दुसरी कोणतीच नाही. आणि त्या परमात्मा वस्तूचं यथार्थ ज्ञान करून देणारं ज्ञानेश्वरीशिवाय दुसरं काही नाही, आहे की नाही. म्हणून हे जर अनुभूती घ्यायची असेल का, ही केलेली ही अलंकारिक वर्णन नसून ही वस्तुनिष्ठ अनुभूती आहे.
असं जर करायचं झालं तर त्या माणसाला इथं त्यांनी सारखं भावज्ञा फावती गुण, भावज्ञ, भावो जाये परिमळाचा, हे सगळं भावना आहे. म्हणजे ज्याचं हृदय भावूक झालेलं आहे. जसं थोडंसं जरी उष्णता लागली का लोणी पगळून जाते, थोडी उष्णता लागली की लाख पगळून जाते. तसं ज्या अंतःकरणामध्ये द्रव्य आपल्या भक्ती रसायनामध्ये यांनी मधुसूदन सरस्वतींनी वर्णन केलं की ते तुम्हाला भगवंताच्या संबंधांनी कोणतंही कानावर पडलं, डोळ्याला पाहायला मिळालं, त्या संबंधीचा संबंधी जरी तुम्हाला परमात्मा संबंधीचा संबंधी कुठं जरी आला तरी तुमची वृत्ती तिथं येत असेल तर तुमचं मनाची काय द्रवीभूत होण्याची योग्यता प्राप्त झाली तरच तुमच्या अंतःकरणात भक्तीचा उद्रेक होऊ शकतो किंवा भक्तीची अभिव्यक्ती किंवा भक्तिप्रेमाची वृद्धिंगतता होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात की हे काय ऐशी इंद्रिय आपुलालिया भावी झोंबती, इंद्रिय त्याला झोंबतात. म्हणजे आईचा जो मुलगा झोंबतो कशासाठी की त्याला जे मनातली आळी, हट्ट, आग्रह, इच्छा तिचा पूर्ण आईच करील आणि केलंच पाहिजे म्हणून तो आईचं सोडतच नाही पदर धरलेला. तसे ह्या शब्दाचा पदरच सोडायचा नाही. आणि आपुलालिया भावी आपल्याला जशा ज्या संकल्पना होतील पण त्या संकल्पनेला सगळ्यात परिपूर्ती करणारं माझं फक्त इष्टच आहे. ऐक नाही किंवा इष्ट ग्रंथ म्हणा, इष्ट जप म्हणा, म्हणजे इष्ट मंत्र म्हणा, इष्ट ग्रंथ म्हणा, इष्ट गुरु म्हणा, इष्ट संत म्हणा, हे याच्याविषयी एवढी अनन्यता झाली पाहिजे. आपण नारद भक्ती सूत्रात पाहिलं तसं म्हणतात ऐशी इंद्रिय आपुलालिया भावी झोंबती, परंतु त्या शब्दाचं सामर्थ्य काय आहे, तो सरिसेपणेची बुजावी. सरिसेपणेची सगळ्यांना सारखंच, ज्याची जशी योग्यता आहे. तुला फक्त श्रवणेंद्रियाला श्रवणाच्या द्वारा वृत्ती करायची का, तुला घ्राणेंद्रियाच्या द्वारा करायची का, रसनेंद्रियाच्या द्वारा करायची का, सगळंच्या सगळं सरिसेपणेची बुजावी. सगळ्यांची समजूत तो चांगल्या प्रमाणे काढतो, सारख्याच प्रमाणात सर्वांना बुजावी म्हणजे ज्ञान करून देतो. पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. काय राहिलं? हां, आता ऐशी इंद्रिय आपुलाली या भावी झोंबती परितो सरिसेपणेची बुजावी. जैसा एकला जग चेववी सहस्र करू, जैसा सहस्र करू. असं कसं काय शब्द एवढं कसं करू शकेल? माऊली तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतात. सहस्र करू, हजारो किरण आणि युक्त असणारा जो एकटाच आहे सूर्य, पण तो सगळे जग चेववी, सगळ्या जगाला जगातल्या सगळ्या पदार्थाचं आपल्या प्रकाशात ज्ञान करून देतो. तसा हा शब्द आहे. ऐकी नाही, शब्दाच्या ठिकाणी त्याला काय म्हणतो, तो त्याला एक सूत्राचं लक्षण करताना सांगितलं विश्वतोमुखम. एकच शब्द आहे, तो अनेक पैलूंनी तुम्हाला सगळ्यांना. कर्माचं चिंतन करायचं झालं, उपासने, तर शब्दच लागतोय. तुम्हाला योगाची साधनं करायची झाली तरी सुद्धा द्रष्ट्याच्या स्वरूपामध्ये अवस्थान करायचं, हे जी स्थिती आहे त्यासाठी चित्तवृत्तीचा निरोध वगैरे, अष्टांग त्याला काय म्हणतो आपण, अष्टांग योगाची साधना, त्याचे प्रकार सगळं कोण सांगतंय? शब्दच सांगतोय. म्हणून तो शब्द कसा आहे, विश्वतोमुख आहेत. एकच शब्द पण त्याला अनेक मुख आहेत, अनेक पैलू आहे, अनेक आपल्याला अनेक प्रकाराने तो जागृती करून देतो. म्हणून शब्दाची सेवा माणसाला फार सामान्य, उलट माणसाला असं वाटलं पाहिजे का आत्मस्वरूप जर सोडलं ना, आत्मस्वरूप जर सोडलं ना, जगात महत्त्वाचा फक्त शब्दच आहे. इतकं महत्त्व कुठं नाहीच आहे दुसरं. आत्मस्वरूपात त्याचं काही महत्त्व नाही, आहे की नाही. पण आत्मस्वरूपाचा आज्ञानिवृत्तीसाठी सुद्धा शब्दच लागतोय, आहे की नाही. त्याच्यानंतर सुद्धा जर बारकाईनं पाहिलं तर बाधितानुवृत्तीने शब्द हाच जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला पण कारण होतो. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, हे काय सांगतं? शब्दाच्याच माध्यमातून तुमचं जीवनमुक्तीच्या सुखासाठी चाललेला प्रयत्न आहे का, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. म्हणून म्हणतात आहेत ना अशा हे आजरेकर वगैरे परंपरा काही असे की ते ज्ञानेश्वरीचीच पूजा करतात, दुसऱ्या देवतेची मूर्तीची पूजा करत नाही. अजूनही काही फडकरी वगैरे असे आहेत. आता हे सांगतात हे काय जैसा एकला जग चेववी सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. कुंडली कवरदा हरिविठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. बस.